सर्वांना नमस्कार. आपल्या चॅनलवर ही कथा आवडत असल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. अभिचा राग झाला अण्णावर. भाग 49. आता अभिच्या केबिनचं तापमान खूप वाढलं होतं. सूर्य जणू आज त्याच्या डोक्यावर चढला होता आणि त्याची आग आता सोनाली नावाच्या प्राण्यावर निघत होती. तसं तर तिला चटके बघत आहे बघून मला सुद्धा आनंदच झाला असता म्हणा, पण आज खरंच तिची काहीही चूक नव्हती म्हणून थोडं वाईट वाटलं, इतकंच. मिस सोनाली, हे काय आहे? इतक्या चुका कशा होतात तुमच्याकडून? तुम्ही इथे काम करायला येता की टाइमपास करायला? जा आणि आपली चूक सुधारा, आणि तीही जमत नसेल तर रिझाईन करून घरी बसा. अभि जोरात सोनालीवर ओरडत बोलत होता. तर बिचाऱ्या सोनालीला समजतच नव्हतं की नेमकी चूक कुठे झाली आहे. बिचारी सोनाली मान खाली घालून फक्त त्याचा ओरडा खात होती. आता तर वाटतं हिला लंच ब्रेकची सुद्धा गरज उरली नसेल, कारण बिचारीचं पोट त्याच्या रागाने जे भरलं होतं म्हणून आज तिची भूक मिटली असेल हे तिच्या 12 वाजलेल्या तोंडावरूनच दिसत होतं. आता तिला काय माहिती ना, हा राग तिच्या नाही तर दुसरा कुणाचा तरी आहे, ज्यात ती आता भरडली जात आहे. सॉरी सर बोलून सोनाली सरळ त्याच्या केबिन बाहेर निघाली. आधीच तिची स्किन त्याच्या रागाने लाल झाली होती. तिथे उभं राहून तिला आणखी तंदुरी चिकन सारखं भाजून नव्हतं निघायचं, म्हणून ती सॉरी बोलून गुपचूप तिथून निघाली. डोकं आहे वाटतं हिला. मला तर वाटलं हिचा वरचा मजला खाली आहे की काय, पण नाही आहे. थोडं का होईना पण या बाईला डोकं आहे. इकडे सोनाली दाराजवळ पोहोचलीच होती की अभिने रागात तिथे टेबलवर असलेलं सगळं सामान खाली पाडून टाकलं आणि जोरात ओरडला. तसे बाहेर जाणारी सोनालीची तर घाबरगुंडीच उडाली आणि ती तिथेच उभी उभी ततपप करू लागली. आता हा लाव्हा तिच्यावर उडू नये म्हणून सोनालीने पटकन तो काचेचा दार उघडला आणि बाहेर पाऊल टाकणारच की कुणाच्या तरी नाजूक अस्तित्वाला धडकली. पण ती तिला बघणारच की तो नाजूक जीव धडकेसरशी आत आला आणि सरळ त्या धगधगणाऱ्या आगीजवळ जाऊन उभा झाला. कारण आता तिला समोर कोण आहे हे बघण्यापेक्षा त्या भडकलेल्या अग्नीला शांत करणे गरजेचे होते. अहो, एक नाजूक आवाज तिथे घुमला. तसा आतापर्यंत स्वतःच्या आगीत झरणारा तो शांत होऊ लागला आणि त्याने किंचित नजर वर करून पाहिलं तर आता त्याची प्रिन्सेस त्याच्या समोर उभी होती. तिचे ते शांत भाव बघून अभिने कुठलाही विचार न करता सरळ तिला मिठी मारली. तर वेदांतिकाने सुद्धा त्याच्यावर आपली पकड घट्ट केली. जसं उन्हात तापणाऱ्या जीवाला थंडगार पाणी पिऊन जसं शांत वाटते ना, तसंच आता अभिला वेदांतिकाला मिठी मारून वाटत होतं. आणि म्हणून तो आणखी आणखी तिला स्वतःमध्ये सामावून घेत होता. पण हा सीन बघून आता कुणाचा तरी वरचा मजला जास्तच तापत होता. हो, अगदी बरोबर, दारात उभी असलेली सोनाली. हा इमोशनल सीन बघून भावुक होण्याऐवजी तापून लाल होत होती. पण काय करणार, मनात असून सुद्धा ती आता काहीही करू शकत नव्हती, म्हणून तशीच धुसफुसत आपल्या केबिन मध्ये निघून गेली. अहो, काय हे? काय इतका त्रास करून घेत आहात स्वतःला? वेदांतिका तिच्या कुशीत लहान मुलासारखा रडणाऱ्या आपल्या मोठ्या बाळाला प्रेमाने कुरवाडत बोलली. तसं अभिची पकड पुन्हा तिच्यावर घट्ट झाली. अहो, आधी शांत व्हा बरं तुम्ही, बोलून वेदांतिका अभिला घेऊन तिथेच असणाऱ्या सोफ्यावर बसली आणि अभिला शांत करू लागली. तिची नजर संपूर्ण केबिनवर फिरली आणि तो विखुरलेला केबिन बघून आता तिला साधना यांचं म्हणणं पटलं. थोड्या वेळापूर्वी जेव्हा वेदांतिका आपल्या खोलीत अभ्यास करत होती तेव्हा अचानक साधना तिच्या खोलीत आली. गुडिया, साधनाने वेदांतिकाला आवाज दिला. तसं तिने त्यांच्याकडे बघितलं.
आता त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच भाव होते, ते म्हणजे चिंतेचे. काय झालं मॉम, तुम्ही इतक्या काळजीत का आहात? वेदांतिका त्यांना तसं बघून काळजीने म्हणाली आणि तिने समोर होत त्यांना आपल्या जवळ बसवलं. गुडिया, आज अशी गोष्ट घडली ज्याने बाबा आणि अभिला खूप जास्त त्रास झाला आहे. साधना वेदांतिकाचा हात आपल्या हातात घेत म्हणाली. तशी वेदांतिका तिला बघू लागली. नक्की अशी कुठली गोष्ट आहे ज्याने आजोबा आणि यांना इतका त्रास झाला? असेच काहीसे भाव होते तिच्या चेहऱ्यावर. मला माहिती आहे बाळा, आता तुझ्या मनात खूप काही प्रश्न असतील, पण मी तुला इतकंच सांगेल, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. पण आता ते इतकं गरजेचं नाही. आता तुला फक्त एक काम करायचे आहे. बाळा, हवं तर याला माझी विनंती समज. साधना वेदांतिकाच्या हातून हात सोडवत तिच्या समोर हात जोडून बोलली. मॉम, बोलत वेदांतिकाने त्यांचे हात पटकन खाली केले. मॉम, तुम्ही फक्त सांगा, मी तर म्हणते ऑर्डरच द्या, काय करायचं आहे ते, वेदांतिका हसत म्हणाली. तशी साधना सुद्धा किंचित हसल्या. आता सांगा, वेदांतिका रिलॅक्स झालेलं बघून बोलली. थँक्यू बाळा, आज तर तू बघितलं घरी काय परिस्थिती होती ते. बाबांना तर सांभाळून घेतलं, पण मला अभिची काळजी आहे. तो तिथे ऑफिसमध्ये एकटा आहे आणि त्याने स्वतःला नक्की त्रास करून घेतला असेल. गुडिया बाळा, जर तू आता तिथे जाऊ शकलीस तर. साधना तिच्या हातातल्या बुकवर नजर टाकत म्हणाली. मॉम, मी आता सांगितले ना, तुम्ही फक्त सांगा. तुम्ही म्हणाला मला यांच्या जवळ जायला हवं, तर मी नक्की जाणार. आणि काळजी नका करू, मी यांना म्हणजे तुमच्या मुलाला सांभाळून घेईल. वेदांतिका हसतच बोलली. नेहमी आनंदी राहा बा. बोलून साधना यांनी वेदांतिकाचा चेहरा आपल्या उंचलीत घेतला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तिथून निघून गेली. बरं झालं मॉम, तुम्ही मला यांच्या जवळ पाठवलं. यांना आता माझी खरंच खूप गरज आहे. वेदांतिका अभिची हालत बघून मनातच बोलली आणि तिथेच अभिजवळ बसली. तसं अभिने तिला आपल्या घट्ट मिठीत धरून घेतली. आता तो रडत नव्हता, शांत होता आणि वेदांतिकाच्या स्पर्शात आणखी स्वतःला सावरू पाहत होता. ओहो, वेदांतिकाला तर त्याला काय बोलावं सुचतच नव्हतं. एकतर त्याला इतका त्रास का होतोय हेच तिला अजून माहिती नव्हतं. परिस्थिती अशी होती की ते विचारून तिला त्याच्या आणखी त्रास वाढवायचा नव्हता. ती सतत त्याच्या केसातून हात फिरवत त्याला शांत करून घेत होती. त्याचे अश्रू तिच्या खांद्यावर पडून तिचा खांदा भिजवत होते, पण तिचं लक्ष फक्त आपल्या अहोंवर होतं. एखादी आई जशी आपल्या पिल्ल्याला कुरवाळत असते, तशीच वेदांतिका आता अभिची आई झाली होती. आणि तसही बाई म्हणजेच आई. तिच्या वेगवेगळ्या रूपात सुद्धा एक आईच दडलेली असते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे तिच्यातली आई बाहेर येत असते. मग ती ताई असो की बायको, जेव्हा जेव्हा गरज पडली की ती आपल्या भावा किंवा नवऱ्यासाठी आईच बनत असते. रडून रडून थकल्यावर जसं एक बार आईच्या कुशीत शांत झोपी जातो ना, अगदी तसाच आता अभि वेदांतिकाच्या मांडीवर झोपला होता. वेदांतिकाने त्याला झोपलेलं बघितलं तशी तिच्या ओठांवर किंचित हसू पसरलं आणि ती सुद्धा सोफ्याला मागे टेकून बसली. वहिनी, तो अजूनही माझ्यावर रागावलाच आहे ना, ज्योती साधनाला बोलली. तिच्या आवाजात तीव्र वेदना आणि खंत होती. नाही ज्योती वहिनी, तुम्ही कितीही समजूत काढली तरी मला ते दिसलं आणि जाणवलं सुद्धा, ज्योती चेहरा पाडत बोलली. मनात असून सुद्धा साधना पुढे काही बोलू शकल्या नाही आणि गप्प राहिल्या. कायच बोलणार होत्या त्या. त्या दिवशी जे काही झालं त्यात ज्योतिष तर चुकीची होती. भलेही आज तिला जाणीव झाली होती, पण त्यामुळे हे तर बदलत नाही ना की ती चुकीची होती. वहिनी, त्या दिवशी माझीच चूक होती. मला तसं वागायला नको होतं. मी इतकी आंधळी झाली होती की माझ्या कुटुंबाचा सुद्धा विचार केला नाही.
आणि आजही अपेक्षा करते की बाबांनी मला माफ करावं. अभिने मला बोलून ज्योती तोंडावर हात ठेवून रडू लागली. पण ज्योतीच्या तोंडून अभिबद्दल ऐकून इकडे मात्र साधनाच्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि तिच्या हृदयात वेदना होऊ लागल्या. पण तरीही तिने स्वतःला सांभाळत ज्योतीला धीर दिला. एपी ग्रुप ऑफ कंपनी. आता अभि बऱ्यापैकी आपल्या प्रिन्सेसच्या कुशीत शांत झाला होता आणि थोडा वेळ शांत झोप घेऊन आता त्याला बरं सुद्धा वाटत होतं. त्याने हळूच आपले डोळे उघडले. तसा त्याला समोर त्याच्या गोड प्रिन्सेसचा निरागस चेहरा दिसला आणि त्याचे ओठ रुंदावले. पण जसं त्याने बघितलं तसं आधी तर त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला, कारण आता तो आपल्या प्रिन्सेसच्या मांडीवर डोकं ठेवून होता आणि त्याची प्रिन्सेस सोफ्याला मागे डोके टेकून निवांत डोळे मिटून पडली होती. तिचा तो शांत आणि निरागस चेहरा बघून अभि तर तिलाच बघत राहिला. तिला बघण्यात तर तो हे सुद्धा विसरला की आता तो ऑफिसमध्ये आहे. पण जसा तो भानावर आला तो पटकन उठून बसला. त्याने रूमवर नजर टाकली तर आता त्याची केबिन पूर्ण स्वच्छ होती. हे बघून त्याला ओळखायला वेळ लागला नाही की त्याच्या प्रिन्सेसने ते सगळं केलं आहे. आणि पुन्हा त्याला आपल्या गोड प्रिन्सेसचा अभिमानच वाटला. त्याची छाती गर्वाने फुगली. जिथे त्याच्या रागाला बघून थोड्या वेळापूर्वी सोनाली थरथरून गेली आणि तिथे न थांबता तिने बाहेर धुवून ठोकले. तिथेच त्याच्या प्रिन्सेसने किती चांगल्या पद्धतीने त्याला सांभाळलं होतं. आपल्या प्रेमाने आणि धीराने तिने त्याला शांत केलं होतं. त्याने अलगद वेदांतिकाला आपल्या हातात उचललं आणि केबिन मध्येच असलेल्या रेस्टरूम मध्ये तो तिला घेऊन गेला. ही रूम त्याने स्पेशली तयार करून घेतली होती, कारण कधी कधी खूप उशीर झाला किंवा एखादी इमर्जन्सी मीटिंग वगैरे असली की तो तिथेच रेडी व्हायचा आणि थांबायचा सुद्धा. त्याने वेदांतिकाला तिथल्या बेडवर अलगद झोपविले, जेणेकरून तिची झोपमोड होऊ नये आणि तिच्या अंगावर कम्फर्ट देऊन तो तिच्या कपाळावर दीर्घ चुंबन घेऊन बाहेर पडला. खरं तर त्याची प्रिन्सेस जवळ असताना तिला सोडून जायची त्याची मुळीच इच्छा नव्हती. पण आता त्याला थोडं काम होतं, एक दोन फाईल कंप्लीट करायची होती आणि तसंही आता त्याची प्रिन्सेस गोड झोपली होती आणि आता जितकी ती झोपली आहे रात्रीला तो तितकंच तिला जागवणार होता. म्हणून आता आपल्या गोड प्रिन्सेसवर एक तिरकस नजर टाकून स्माइल करतच तिथून बाहेर पडला आणि आपल्या कामात गुंतला. बऱ्याच वेळानंतर एका गोड आवाजाने त्याला समाधीतून बाहेर आणलं आणि त्याचे ओठ तिरकस रुंदावले. प्रिन्सेस, त्याने मान करून पाहिलं तर आता वेदांतिका जांभारी घेत डोळे किलकिले करून त्यालाच बघत होती. तिला तसं बघून त्याने हलकं स्मित केलं आणि तिला जवळ येण्याचा इशारा केला. तशी वेदांतिका लहान मुलीसारखी जाऊन त्याच्या मांडीवर बसली. तिने आपले हात त्याच्या गळ्यात गुंफले. अहो, तिने हळूच अभिला आवाज दिला आणि त्याच्या छातीत आपला चेहरा लपविला आणि त्याच्या छातीवर बोटाने नक्षी करू लागली, ज्याने अभिला गुदगुल्या होऊ लागल्या. प्रिन्सेस, त्याने किंचित दटावत तिचा तो खोडी करणारा हात आपल्या हातात धरून घेतला आणि खाली मान करून तिला पाहिलं तर आता ती उल्हास तोंड करून डोळे टिमटिम करत त्यालाच बघत होती. त्यातच तिने आता आपला खालचा ओठ सुद्धा बाहेर काढून घेतला होता, ज्यामुळे अभिला ती आता खूपच गोड वाटली आणि त्याने तिचं नाक चिमटीत पकडून ओढून घेतला. म्हणून वेदांतिकाने चिडून त्याला थापड्या मारल्या आणि आपले गाल फुगवून घेतले. प्रिन्सेस, आता जर तू अशीच राहिलीस ना तर माझा ताबा सुटेल आणि मी तुझे गाल खाऊन टाकेल. अभि तिचे गाल ओढत बोलला. त्याच्या डोळ्यात आता एक खोडकरपणा होता, जे बघून वेदांतिकाच्या गालावर गुलाबी रंग चढला आणि ती त्याला चिपकली. तसं अभिने सुद्धा तिला आपल्या जवळ ओढून घेतली. आता त्याला सकाळचं काही आठवत नव्हतं आणि तसंही आजकाल त्याची प्रिन्सेस जवळ असल्यावर त्याला दुसऱ्या कशाचाच भान राहत नव्हता. तो पूर्णपणे आपल्या प्रिन्सेस मध्ये हरवून जायचा. ओहो, वेदांतिकाने पुन्हा आवाज दिला.
अभि लॅपटॉपवर आपली बोटं चालवत म्हणाला, ओहो मला भूक लागली. वेदांतिका बारीक आवाजात बोलली. तसे अभिचे हात थांबले आणि त्याला आठवलं की दुपारपासून ती त्याच्याच जवळ आहे, म्हणजे तिने लंच केला नाहीच. आणि आता त्याला स्वतःचाच राग आला की कसा तो आपल्यात राहिला आणि तिची काळजी घ्यायचा विसरला. एक तर आज पहिल्यांदा त्याची प्रिन्सेस, त्याचं लेकरू ऑफिसमध्ये आली होती, तिच्या हक्काच्या ऑफिसमध्ये. आणि आजच तो असा वागला की त्याने तिला ज्यूसला सुद्धा विचारलं नाही. उलट बिचारी तीच त्याची काळजी घेत राहिली. त्याने पटकन तिला छातीशी लावली. मन भरून आलं होतं त्याचं, म्हणून तिलाच मिठीत घेऊन त्याने स्वतःला शांत करून घेतलं. तिला एका हाताने धरून त्याने पटकन टेबलवरची कॉलबेल वाजवली. तसा पिऊन आत आला. पण समोर बघून त्याला धक्काच बसला, कारण त्याचा सडू बॉस आज चक्क एका मुलीला आपल्या मांडीवर घेऊन तिला फार प्रेमाने निहाळत बसला होता. ते काही कमी होतं की आता त्याच्या ओठांवर एक गोड हसू सुद्धा होतं, जे बघून तर बिचाऱ्या पिऊनला हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला. येस येस सर, पिऊन अडखडत बोलला. त्याचा आवाज ऐकून वेदांतिका अभिपासून बाजूला होणारच की या निर्लज्ज माणसाने तिला कमरेत हात घालून आणखी जवळ ओढून घेतली. तशी बिचारी वेदांतिकाला तर आता तिथेच तडती दोघांगावी असे झाले तिला. आणि तिने दोन्ही हाताने आपला चेहरा लपवून घेतला. राजेश, प्लीज अरेंज सम स्नॅक्स अँड ज्यूस. अभिने ऑर्डर सोडली. तसा राजेश निघून गेला. थोड्याच वेळात त्याने दोघांसाठी स्नॅक्स आणि ज्यूस अरेंज केलं आणि पुन्हा निघून गेला. त्यानंतर अभिने वेदांतिकाला आपल्या हाताने भरवलं. तिने सुद्धा त्याला भरवलं. दोघेही एकमेकांना भरवत ते फिनिश केलं. ऑफिस संपलं तसे दोघे पुन्हा सोबतच घरी निघाले. पुढील भाग लवकरच. कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.